पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर याचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतोय। महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबरीनं हे उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे। अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर याचा उद्घाटन सोहळा ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। फटाक्यांच्या आतषबाजीत आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालंय। अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर सगळ्या कलाकारांच्या उपस्थितीत उषा नाडकर्णींना साहेब विनंती करतायत की आपण रिमोटचं बटन दाबून या पडद्याचं अनावरण करावं। 6 इंची पट्टीने मोजता येणार नाही, ती अंतःकरणाने मोजावी लागेल आणि ती उंची एकनाथांनी साधली यात काही शंकाच नाही। अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर या ठिकाणी याचं लोकार्पण झालंय असं आम्ही जाहीर करतो। आज दिवाळी निमित्त सर्व अंबरनाथकरांना दिवाळीची भेट आपण बोलू शकतो की या पूर्व संध्येला अंबरनाथचं स्वतःचं हक्काचं असं धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं लोकार्पण जे आहे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर पद्मश्री अशोक सराफजी यांच्या हस्ते झालं, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन इकडे व्यक्त करतो। ज्याची मागणी आम्ही केली की या रंगमंचाला बाळ कोळटकर रंगमंच म्हणून नाव द्यावं, ती तुम्ही 100% त्याला मान्यता देणारच आहे। तर आपण त्याचं ऑफिशियल जे आहे हे उद्घाटन पण करून टाकूया मला वाटतं। मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन करतो की त्यांनी त्याच्या नावाचं जे आहे ते अनावरण करावं। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा याला बालहट्ट म्हणूया की आग्रहाची सगळ्यांच्या मनात असलेली मागणी, या रंगमंचाचं नाव बाळ कोल्हटकर रंगमंच। यानंतर जेव्हा पडदा उघडेल नंतर त्यावेळेला इथे मोठ्या अक्षरांमध्ये बाळ कोल्हटकर रंगमंच ही अक्षरं आपल्याला लवकरच दिसतील। धर्मवीर आनंद दिघे साहेब नाट्य मंदिर इथे उभं राहिलं। एक दुसरं शिवमंदिर आहे असं मी मानतो। ज्या तऱ्हेने तुम्हाला त्या जुन्या शिवमंदिराचा आदर आहे तसाच या शिवमंदिराचा सुद्धा आदर करा। एवढं मोठं एक भव्य त्यांनी मंदिर इथं बांधलेलं आहे की मला वाटतं दुसरीकडे एवढं भव्य मंदिर नसेल। मकरंद अनासपुरे साहेब म्हणाले अनुस्वाराला महत्व आहे। त्रिकालाबाधित सत्य आहे हो हे। अनुस्वार हा एखाद्या गंधासारखा आहे, तो नीट दिला गेला तरच त्या वास्तूला महत्व राहतं। ते म्हणाले रग म्हणतो आपण रग, पण अनुस्वार दिला तर तो रंग होतो। फार छान गोष्ट आहे, फारच छान। पण मी घाबरलो, मला वाटलं आता तो म्हणतो की काय गाडी नावाचा पण एक शब्द आहे। मी त्याला धन्यवाद देतो तो शब्द न बोलल्याबद्दल।
ना मी घाबरलो. काय झालं, आपण एका जागी बोलायचं की तुम्ही सुसंस्कृत लोक आहात आणि असलं काहीतरी उगाच तुम्हाला ऐकायला नको ना. हा एक विनोद झाला आणि काय नाही. बराच तुम्ही ऐकला, तुम्ही इतकी गंभीर बसला होता तर मी बोलत असताना, तेव्हा मला वाटलं जरा कुठेतरी उगाच टिचकी मारावी. पण छान आहे. नशीब आहे तुमचं इकडे, की नशीब आहे तुम्हाला एक सुंदर थिएटर मिळालं इकडे. तुम्हाला नाटक इथे आरामात बसून कसलीही धावपळ न करता बघायला मिळेल. आणखी एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की या प्रसंगाला मी ही एक साक्षीदार आहे. कलेत बाप, मनाने साप, महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ. तुमच्यासारखं थोडं थोडं मी शिकतोय. खरं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दिघे साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं आणि अशोकजींनी लोकांच्या मनावर राज्य केलं. आणि दिघे साहेब हे धर्मवीर होते, अशोकजी एक कलावीर आहेत आणि कला त्यांच्या अंगामध्ये भिनलेली आहे. आणि महेशजी, आमच्यातला प्रत्येक जण हा कामाने झपाटलेला आहे, समाजसेवेने पछाडलेला आहे आणि आज विरोधकांमध्ये देखील थरथराट आहे. आमचा मात्र धूमधडाका आहे. तुमची चित्रपटाची नाव आहेत ना. आणि म्हणून लाडक्या बहिणीकडे आहेत. कुणी काही किती सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आता मी काय जास्ती काय बोलू शकत नाही. याच काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचंच कार्यक्रम आहे.